नमस्कार. एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आधी रचिली पंढरी मग वैकुंठ नगरी, जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. अशा या सोलापूर जिल्ह्यातील तालुक्याच्या ठिकाणी म्हणजेच पंढरपूरला आज मी माझ्या विठ्ठल आणि रुक्मिणीसोबत म्हणजेच माझ्या आई वडिलांसोबत आले आहे. तर तुम्हीही माझ्यासोबत आज पंढरपूरचे दर्शन घ्या. अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत व दीनदुबळ्यांचा कैवारी, सगळ्यांची विठू माऊली म्हणजेच पांडुरंग आणि त्याचीही पंढरी. पूर्वीचे पौंडरिकपूर, पुंडरिकपूर, पंढरीगे, पंढरगे आणि मग आत्ताचे संतांच्या भाषेतील पंढरी. अशा या पंढरपूरची तुलना ही अगदी थेट वैकुंठाशी केली गेली आहे. बहिणाबाईंच्या भाषेत सांगायचे झाले तर पंढरीसारखे क्षेत्र नाही कोठे, जरी येथे वैकुंठ दाखविले. आज तुम्ही माझ्यासोबत या व्हिडिओमध्ये पाहणार आहात चंद्रभागा, पुंडलिक मंदिर, विठ्ठल रुक्मिणी मंदिर व गजानन महाराज मठ, जे राहण्यासाठीचे अतिशय उत्तम ठिकाण आहे. पंढरपूरमध्ये पोहोचल्यावर पहिल्यांदा आपल्याला ओढ लागते ती म्हणजे या चंद्रभागेची. भीमाशंकर पासून उगम पावणारी भीमा आपल्यासोबत आळंदीतील ज्ञानेश्वर माऊलींची इंद्रायणी व त्याचसोबत भामा आणि नीरेला सोबत घेऊन पंढरपूरला चंद्राकृती वळसा घालते, म्हणून तिला येथे आल्यावर चंद्रभागा या नावाने ओळखले जाते. माझी आई इकडे दिवा दाखवून चंद्रभागेची पूजा करत आहे. श्री तुकाराम महाराजांनी खूप छान शब्दांमध्ये या चंद्रभागेचे महत्त्व वर्णिले आहे. अवघीच तीर्थे घडली, एक वेळा चंद्रभागा डोळा देखी आली. मस्तकी टिळा लावून चंद्रभागेचे दर्शन घेऊन व हार फुले घेऊन भाविक पुंडलिकचे दर्शन घेण्यासाठी निघतात. आम्हीही इकडे मस्तकी टिळा लावून घेतोय. या फोटोमध्ये मागे जी सुंदर कलाकृती दिसत आहे ते आहे राधाकृष्णांचं इस्कॉन टेम्पल. माझी आई आजपर्यंत कधीच नावेमध्ये बसली नव्हती, म्हणून एक छोटीशी नावेची राईड जी आम्हाला पुंडलिकाच्या मंदिरापर्यंत घेऊन निघाली आहे. अशीच नाव आपल्याला त्या समोर दिसणाऱ्या इस्कॉन टेम्पलला अगदी नॉमिनल चार्जेसमध्ये घेऊन जाते. आता आम्ही पुंडलिकाच्या मंदिराजवळ पोहोचत आलो आहोत. ते समोर जे मंदिर दिसत आहे ते आहे पुंडलिकांचे मंदिर. आम्ही उन्हाळ्यामध्ये आलो असल्यामुळे चंद्रभागेला पाणी थोडंसं कमी आहे. चंद्रभागेच्या तीरी आल्यानंतर भक्त असे चंद्रभागेमध्ये अंघोळ करण्याचा आनंद घेतात व सगळीकडे चंद्रभागेच्या पात्रामध्ये अशी भक्तांची अगदी चहलपहल सुरू असते. पुंडलिकांचे हे मंदिर चंद्रभागा नदीच्या अगदी पात्रामध्ये आहे. मुख्य मंदिरामध्ये फोटो काढता येत नसल्यामुळे बाहेर असे विठ्ठल रुक्मिणींचे फोटो पॉइंट आहेत. आता आपण पोहोचलो आहोत पुंडलिक मंदिराच्या दर्शन रांगेमध्ये. एकदा काय झाले, पांडुरंग भक्त पुंडलिकांना भेटण्यासाठी आले आणि नेमके त्याच वेळेला पुंडलिक आपल्या आई वडिलांच्या सेवेमध्ये मग्न होते. पुंडलिकांनी पांडुरंगाला उभे राहण्यासाठी वीट फेकली आणि त्याच विठेवर आज तागायत पांडुरंग उभा आहे. विठ्ठलाला विठेवरती उभे करण्याचे सामर्थ्य हे पुंडलिकाच्या भक्तीमध्ये होते. म्हणूनच पांडुरंगाच्या अगोदर पुंडलिकाचे दर्शन करण्याची प्रथा आहे. बोलताना पण पुंडलिक वरदा हरी विठ्ठल असे बोलले जाते. आता आपण चंद्रभागा व पुंडलिकांचे दर्शन घेऊन विठू माऊलीच्या दर्शनासाठी निघालो आहोत.
दर्शनाला जाताना दोन्ही बाजूनी असे हे दुकानं आहेत जिथे आपण देवासाठी हार, फुलं आणि काही खरेदी करायची असेल आपल्याला देवाच्या साहित्याची तर आपण इकडे करू शकतो. विठ्ठलाला वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते, जसे की सखा, पांडुरंग, विठुराया, विठ्ठल, कानडा, श्रीहरी आणि सगळ्यांची माऊली. आता आपण मुख्य मंदिराजवळ पोहोचलो आहे. तर तुम्हाला समोर दिसत असेल की श्री संत चोखामेळा यांची समाधी आहे. या समाधीचे दर्शन घेऊन पुढे गेल्यानंतर येते ते संत नामदेव महाराज यांची नामदेव पायरी. संत नामदेव महाराज हे विठ्ठलाचे खूप आवडते भक्त होते आणि त्यांची अशी इच्छा होती की विठ्ठलाच्या चरणी कायम असावे. नामा म्हणे तुझ पायी ठाव देई विठोबा. कमरेवर हात ठेवलेला विठुराया युगी 28 याच विठेवर उभा आहे. स्वयंभू अशी वालुकामय शिळेची ही मूर्ती आहे. मस्तकी शिवलिंगाच्या आकाराचा मुकुट, कपाळी चंदनाचा टिळा आणि मकर कुंडले, गळ्यात कौस्तुभमणी, पाठीवर शिंखे, दोन्ही दंडावर अंगद असून मनगटावर मणिबंध आहे. उजव्या हातात कमळाचे देठ तर डाव्या हातात शंख आहे. असे हे विठुरायाचे सगुण रूप आहे. पांडुरंगाचे दर्शन घेतल्यानंतर पांडुरंगाच्याच पाठीमागे रुक्मिणीचे मंदिर आहे. तिथे आपण दर्शनासाठी आलो आहोत. अत्यंत रेखीव व पूर्वाभिमुख अशी ही रुक्मिणी मातेची मूर्ती आहे. देवीचे हात विठ्ठलाप्रमाणेच कडेवरती आहेत. मातेला सौभाग्य अलंकार घालून वस्त्रे नेसून कपाळावर ठसठशीत कुंकवाचा मळवट भरलेला असतो. अशा या देखण्या विठू माऊलीचे आणि रुक्मिणी मातेचे दर्शन घेतल्यानंतर याचसाठी केला होता अट्टाहास असे वाटून जाते. आता आपण पोहोचलो आहोत श्री गजानन महाराजांच्या मठामध्ये. हे ठिकाण विठ्ठल मंदिराच्या पश्चिम द्वारापासून अवघ्या 400 मीटर अंतरावरती आहे. संगमरवरावरील केलेली कलाकुसर अतिशय सुंदर दिसते व मंदिरातील गजानन महाराजांची मूर्ती बघून आपल्याला शेगावची आठवण येते. या मठामध्ये असणारी शांतता, सुव्यवस्था, स्वच्छता आणि शिस्त यामुळे हा मठ आणि येथील परिसर आपल्या मनाला अगदी भावून जातो. आता हे समोर दिसत आहे हे गजानन महाराजांचे मुख्य मंदिर, जिथे आपण आता दर्शनासाठी निघालो आहोत. पंढरपूरला अगदी सगळ्या स्तरातील लोक येतात, जसे की गरीब, श्रीमंत, मध्यमवर्गीय. तर जेव्हा केव्हा आपण आपल्या कुटुंबासोबत पंढरपूरला येतो तेव्हा अगदी अल्प दरामध्ये राहण्यासाठीचे उत्तम ठिकाण म्हणजेच हा गजानन महाराजांचा मठ. इकडे अगदी अल्प दरामध्ये जेवणाची व राहण्याची एक उत्तम सोय आहे. तर अशा या गजानन महाराजांच्या मठाला व आपल्या विठू माऊलीच्या पंढरीला आयुष्यामध्ये येऊन एकदा तरी नक्की भेट द्यायला हवी. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.